हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स आपण बघत आहे 11वीचं युनिट नंबर 2 दॅट इज द इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री. आणि आजचा आपला टॉपिक आहे प्रिसिजन अँड ॲक्युरेसी मेजरमेंट. आता पहिले तर हे समजते मेजरमेंट माहिती आहे आम्हाला, मोजमाप एक प्रकारचं एक्सपेरिमेंट करत असताना. आता तसाही हा युनिट एक्सपेरिमेंटल केमिस्ट्री टेक्निकशी रिलेटेड आहे. तर आपण हे पाहिलं की मेजरमेंट म्हणजे आम्हाला थोडंफार समजते, पण प्रिसिजन म्हणजे काय? प्रिसिजन म्हणजे एक प्रकारचं अचूकपणा. एखादं काम करताना आपल्याला कोणी म्हणते अचूकपणे करशील म्हणजे चुकू देऊ नको. प्रिसिजन ॲक्युरसीचा जवळपास अर्थ तोच होतो, अचूकपणा. हेन्स प्रिसिजन अँड ॲक्युरसी मेजरमेंट. आता म्हणजे एखादा याच्यामध्ये तुम्हाला काही मोजमाप करण्यापेक्षा केमिस्ट्री एक्सपेरिमेंट करत असताना, तो फिजिकल केमिस्ट्री असो किंवा ऑर्गॅनिक असो किंवा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असो, एक्सपेरिमेंट करत असताना तुमच्यासमोर एक्सपेरिमेंट चुकण्याची भीती जास्त राहते. त्याला आपण एरर म्हणतो. जसं सरनं जर एखादा डाटा दिला तुम्हाला का या XYZचा आन्सर तेवढं आलं पाहिजे, तुमचं त्याच्यापेक्षा थोडंफार कमी येते किंवा जास्त येते, तर तो झाला एरर. मग आता होते कसं, आता कोणती एक्सपेरिमेंट करत असताना आपल्या डोक्यात एकच एम राहते, एकच ध्येय राहते की माझी जी एक्सपेरिमेंटची व्हॅल्यू आहे ती ॲक्युरेट व्हॅल्यूवर आली पाहिजे और ट्रू व्हॅल्यू आली पाहिजे. आता ट्रू व्हॅल्यू या शब्दाचा अर्थ काय होते? ट्रू म्हणजे खरं, व्हॅल्यू म्हणजे तिची व्हॅल्यूज. मग आता ट्रू व्हॅल्यू म्हणजे एखादा एक्सपेरिमेंट असेल, सपोज जर का आता एखादा एक्सपेरिमेंट करू राहिलो आपण बॉइलिंग पॉईंट म्हणून राहिलो इथेनॉलचा ETOH, तर तो आहे 78.3 डिग्री सेल्सिअस. जर 78.3 डिग्री सेल्सिअस हा जगमान्य आहे, त्याची ट्रू व्हॅल्यू आहे कशाची? इथिल अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट. तर मी जर म्हणेल किंवा मी एक्सपेरिमेंट करतो असं ॲज अ स्टुडंट, तर मला जर का 78च्या दरम्यान जर येत नसेल, 78.3 नसेल, 78.5 येत असेल, 78 येत असेल किंवा 68च येत असेल, तर तो झाला एरर. म्हणजे ट्रू व्हॅल्यू पासून माझी व्हॅल्यू किती डिफ्लेक्ट झाली, मग ते जास्त झाली की कमी झाली हे लक्षात येते. हेन्स यांनी काय म्हटलं, एम ऑफ एनी एक्सपेरिमेंट टू गेट द ऍक्च्युअल ऑर कॉल्ड द ट्रू व्हॅल्यू ऑफ दॅट एक्सपेरिमेंट जो तुम्ही करून राहिलेले आहे. म्हणजे काय होते, आता होते कसं रे बघा, ही गोष्ट तुम्ही टाळू कशी शकता? लार्जर द ॲक्युरेसी म्हणजे तुमची ॲक्युरेसी जेवढी जास्त राहील, एरर बनण्याचे चान्सेस तेवढेच कमी राहील. हे जो पॉईंट हा लिहिलेला, लार्जर द ॲक्युरेसी स्मॉलर द एरर. जेवढी जास्त ॲक्युरेसी कराल, आता ॲक्युरेसी और एक्सपेरिमेंटचा एरर हा फक्त एका फॅक्टरवर डिपेंड राहत नाही मित्रांनो. बोलू आपण त्या फॅक्टरबद्दल. तर काय म्हणते, ॲक्युरेसी डिपेंड ऑन सेन्सिटिव्हिटी ऑर द लिस्ट काउंट ऑफ द मेजरिंग इक्विपमेंट. आता या शब्दाचा अर्थ, ह्या लाईनचा अर्थ सांगतो. यांचं काय म्हणणं आहे की ही जे ॲक्युरेसी डिपेंड आहे, आता त्यांचं काय म्हणणं आहे, ॲक्युरेसी जेवढी जास्त राहील म्हणजे तेवढा एरर कमी होईल. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एरर कमी करायचा आहे. म्हणजे काय वाढवावं लागेल? ॲक्युरेसी वाढवावी लागेल. म्हणजे अचूकता वाढवावी लागेल, त्याचं ॲक्युरेट रिडिंग आलं पाहिजे, ह्या दिशेने आपले पाऊल चालले पाहिजे. तर मग आता काय करावं लागेल म्हणजे त्यासाठी ते कशावर डिपेंड आहे? सेन्सिटिव्हिटी. आता सेन्सिटिव्हिटी व्यक्तीची राहू शकते, एखाद्या इक्विपमेंटची राहू शकते, एखाद्या मशीनची राहू शकते. ठीक आहे. तर काय म्हणतात त्यांची सेन्सिटिव्हिटी और लिस्ट काउंट ऑफ मेजरिंग द इक्विपमेंट्स. आता कसं आहे, कधी कधी आपण केमिस्ट्री एक्सपेरिमेंट करतो तर 1 लिटर 2 लिटर एवढे रिझल्ट नाही आला. 0.1 ml, 0.01 ml, 0.01 मोलर, 0.1 मोलर, जास्तीत जास्त 1 मोलर एवढे सोल्युशन आणि एवढे आपले कॅल्क्युलेशनची रिडिंग जवळपास येतात. जेव्हा आपण वेगळं टायट्रेशन रिडिंग करतो, आता टायट्रेशन 11 वर्गाचा तो व्हायचा आहे, तर टायट्रेशन रिडिंगमध्ये तुम्हाला 5.6 ml म्हणा किंवा 0.5 ml म्हणा किंवा 0.03 ml म्हणा, एवढं टायट्रेशन रिडिंग येतात. मग हे रिडिंग कमी आकड्यांची आहे, म्हणून त्यांनी म्हटलं लिस्ट काउंट ऑफ द मेजरिंग इक्विपमेंट्स. म्हणजे काय होते, कमीत कमी मायक्रो लेवलवर जे काम करते, छोटे त्यांचे आकडे असतात, तशा याच्यामध्ये एक ॲक्युरेसीचा थोडाफार किंवा एरर वाढण्याची भीती जास्त राहते. हे सेन्सिटिव्हिटी कशी आहे त्या मशीनची? सपोज जर मी तुम्हाला म्हटलं छोटंसं, तुम्ही पाहिलं असं सोनाराच्या दुकानात जाता तेव्हा त्याचं वजन काटा वेगळा आहे, तो एकदम कमीत प्रमाणात मोजण्यासाठी बनला आहे. पण तुम्ही तेच जर सिमेंटच्या किंवा एखाद्या लोखंडच्या दुकानात गेले, सलाख जे मिळते म्हणजे सीक जे भेटते तिथं गेले, तर त्यांचा जो मेजरिंग काटा आहे, तो जो मोजण्याचा काटा आहे, तो 30 किलो 50 किलो 1 टन 2 टन पर्यंत असतो. तर याच्यानुसार त्याची एरर कॅपॅसिटी, एरर मोजण्याची ही राहते. म्हणजे त्याच्यामध्ये असं म्हटलं येईल की जेवढं एखादी गोष्ट कमी मेजर तुम्ही कराल, तेवढं त्याच्यामध्ये आपण पॉईंटमध्ये एरर जास्त वाढण्याची शक्यता राहते. तर आपण पाहिलाय की त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा तो सोनार किंवा एकदम कमी प्रमाणात तुम्ही जर मोजलं, तुम्हाला हळूहळू टाकावं लागेल. सपोज मी जर म्हटलं तुम्हाला, ही माझी एक मशीन आहे,
इथे रिडिंग आहे, मला 12.34च मोजायचं आहे. तुम्ही पहिले तर 10 ग्रॅम टाकाल, मग हळूहळू 2 ग्रॅम टाकाल, म्हणजे 12 ग्रॅम झाले, ते म्हणजे किती झाले 12 ग्रॅम. मग तुम्ही काय कराल 0.1 0.2 0.3 म्हणजेच 12.3 पर्यंत जा, थोडंफार अजून वाढवा म्हणजे 12.34 म्हणजे 4 याची ऍक्युरेसी तुमची जेवढी पाहिजे तेवढी येईन त्याची गॅरंटी नाहीये. एक तर तुम्ही 12.3 पर्यंत जा किंवा 12.35 करून टाका, नाही तर 12.32 किंवा 3 करून टाका, म्हणजे एरर प्लस मायनस मध्ये एरर येत असतो हे समजून घ्या. म्हणून त्याचा वाक्याचा अर्थ आहे. आता होते कसं रे बेटा, एखादी गोष्टीची ॲक्युरेसी और तुम्ही जर एखादी गोष्ट मेजरमेंट करायला एक्सपेरिमेंट करून राहिले तर त्याची ॲक्युरेसी वाढवणं म्हणजेच एरर कमी करणं हे फक्त तुमच्याच हातात नाही, त्या व्यक्तीच्या प्रॅक्टिकल हँड कसा आहे हे महत्वाचं आहे. तुम्ही एखादं केमिकल हांडाळता तर कसं तुम्ही ते सांभाळता. जर एखादं तुम्हाला मशीन जर अप्रोच करायला तरी तुम्ही ती मशीन ऑपरेट कशी करता याची आहे. जर तुम्ही केमिकल एक्सपेरिमेंट करून राहिले असं तर त्या केमिकलची प्युरिटी किती आहे. सपोज जर मी म्हटलं तुम्हाला प्युअर इथेनॉल 78.3 डिग्रीवर जर बॉईल होते, तर तुम्ही जर म्हणाल सर मी सगळ्या गोष्टी बरोबर केल्या, मी तर बॉइलिंग पॉईंट एक्सपेरिमेंट असेंब्ली बरोबर लावली, थिनस्ट्रीप बरोबर लावली, त्यानंतर हिटअप त्याला बरोबर केलं, माझं थर्मामीटर बरोबर होतं, मग माझा आन्सर जर का बरोबर येत नाही तर मग मी काय, मग मी जर करून पाहिलं तर मी त्याच ॲक्युरेसीनं केलं पण माझं 78.3 आलं नाही. मग जर का तो व्यक्ती बरोबर आहे, इक्विपमेंट बरोबर आहे, तर होऊ शकते मग केमिकलमध्ये इम्प्युरिटी असेल. आता एक तुम्हाला सांगतो, एक कोणतीही गोष्ट तुम्ही डायरेक्ट ठामपणे सांगू शकत नाही की ह्याचमुळे हे झालं असेल, त्याचे नंबर ऑफ फॅक्टर्स असतात. जसं आपण पाहू आता यानंतर, आता एक इंट्रोडक्टरी पॉईंट आहे जो तुम्हाला मी एक्सप्लेन केला. तसं एक्झाम्पल आहे ब्युरेट रिडिंग ऑफ 10.2 ml म्हणजे 10.2 ml जर एखादी गोष्ट तुम्हाला मोजायची आहे. आता हे ब्युरेट, पिपेट, कोनिकल फ्लास्क, राऊंड बॉटम फ्लास्क हे सगळ्या गोष्टी काय असते, जेव्हा कॉलेज चालू होईल तेव्हा एक्सपेरिमेंट लॅबोरेटरी केमिस्ट्री डिपार्टमेंट जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणारच आहे. तर ते समजून घ्या. एक्सपेरिमेंट काय आहे, एक काय ब्युरेट रिडिंग ऑफ 10.2 ml मोजायचा आहे. आता ब्युरेट रिडिंग राहते. आता ब्युरेट रिडिंग तुम्ही आल्यानंतर मी ब्युरेट तुम्हाला दाखवूनच देईन. असं काचेची एक नळी असते अशी, आणि त्याच्यावर असं ml नुसार मार्किंग असते. हे सगळं ml झालं, सगळं ml झालं. काय म्हटलं त्यांनी 10.2 ml मोजायचा आहे. आता 10.2 ml मोजत असताना 3 वेळेनं रिडिंग चेंज होऊ शकते बेटा. तुम्ही कितीही ॲक्युरेट करा, काही ना काही एरर तो येतोच. कारण काय, कमीत कमी मायक्रो लेवलवर आपले डोळे किंवा आपले हात एकदम मायक्रो लेवलवर काम करणार नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं तुम्ही 12.34 ग्रॅम मोजत आहे तुम्हाला, तर 12 ग्रॅम मोजा तुम्ही, 3ही मोजाल, पण 0.04 ग्रॅम मोजताना त्रास होतो. बघा कसं होईल. सगळ्यात पहिले असं ब्युरेट रिडिंग ऑफ 10.2 ml मोजायचं तुम्हाला. XYZ नावाचं केमिकल, आय डोंट नो व्हॉट द केमिकल इज. मग आता तुम्ही काय पण 10 ml पर्यंत आहे, ठीक आहे. माझी किती आहे 10.2, हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5. रिडिंग जर तुम्ही पाहिली तर डबल सांगतो पहा. हा 10, 10.1, 10.2, 10.3, 10.4, 10.5, 10.6, 10.7, 10.8, 10.9 आणि समजून घ्या ते. म्हणजे ते त्याच्यामध्ये तशा आकडे किंवा तसं लाईन्स दिलेल्या असतात ना. आता बघा रे, तुम्हाला तुम्ही यावेळी करू शकता. समजा तुम्हाला पहिला 10, ठीक आहे, आमचं 10 पर्यंत येते, मग आम्ही 10 पर्यंत पटकन टाकतो. मग 10.1 आला काय, 10.2 आला. सपोज जर आपलं रेटिंग जर इथपर्यंत आलं, 10.2 पर्यंत आलं, बरोबर आलं. समजा पहिल्या वेळेस तुम्ही एवढं मेजर करा नाही, एकदम 10.2च्या जवळपास आलं, 10.2 ml घेतला आम्ही. दुसऱ्यांदा जर तुम्ही घेऊनच राहिले तर काय होईल, एक 10 पर्यंत येईल. असंही होऊ शकते ते 10.2च्या आणि 1च्या मध्ये तुम्ही चालू जाईल, और असंही म्हणता येईल की 10.1 वर चाललं जाईल. कारण ब्युरेट लहान राहते, अंदाज लागत नाही. तसंही आपलं एवढं वय नसते की आपण एवढं ॲक्युरेट प्रॅक्टिकल करावं, पण होप तेवढीच असते की मुलांनी सगळ्यात जास्त ॲक्युरेट प्रॅक्टिकल करावं. असंही होऊ शकते कधी कधी का तुम्ही 10.2 तरी 10.3 पर्यंत सेटिंग घेऊन चालले जा. मग तुम्ही हे 10.1 आणू शकता आणि 10.3 आणू शकता. मग एरर नाही आहेत का त्याच्यात? पहा बरं, 3 वेळा एकच व्यक्ती, एकच एक्सपेरिमेंट, एकच इक्विपमेंट, 3 वेगवेगळे रिडिंग येऊन राहिले, म्हणजे एरर येऊन राहिला. आणि तो काही विशेष तुमची फार त्यामध्ये चूक नाही आहे, पण ॲक्युरेसी लहान लेवलवर, लहान मायक्रो लेवलवर होऊनच जाते. मग आता झालं काय, 10.2 आहे, 10.1 आहे, 10.3 आहे, मग एरर येते. नाऊ व्हॉट द एरर इज देअर. नाऊ एरर याच्यामध्ये कसा येतो, 10.2 आहे. आपल्याला मोजायचं किती आहे, 10.2 आहे, पण प्लस मायनस 0.1चा त्याच्यामध्ये एवढा एरर येतो. तुम्ही असं कधी जर का पाहिलं असेल, जसं गाडीचं अलाइनमेंट करायला गेले असेल तेव्हा चालते, किंवा एखादी जर का ब्लडची टेस्ट म्हणा किंवा कोणतीही टेस्ट म्हणा, किंवा ज्याच्यामध्ये मशिनरीज आकडा तुम्हाला देतात,
त्यानुसार तुम्हाला कुठे कुठे प्लस मायनस असं लिहिलं राहते. प्लस मायनस म्हणजे काय की जवळपास असं समजून घ्या की 10.5 जर आन्सर आहे, जर का तुम्ही 3 वेळा ते रिडिंग केली 10.6 आलं, 10. जर का 4 आलं तर तुम्ही काय म्हणता 10.5 काय प्लस मायनस मित्र 0.1 होऊ शकते. ठीक आहे. जसं एक्झाम्पल, मी जर एखाद्याला 50,000 दिले आणि त्याला म्हटलं मला पुढच्या महिन्याच्या 15 तारखेला पाहिजे, तर तो काय म्हणजे यस मी पुढच्या महिन्याच्या 15 तारखेला तुम्हाला 50,000 तुमचे वापस होईल. हो पण सर प्लस मायनस होऊ शकते, म्हणजे दिवसांमध्ये, पैशांमध्ये नाही. म्हणजे एक तर मी 15 नाही तर 16-17 देऊ शकतो, किंवा असंही होऊ शकते की मी तुम्हाला 13-12 तारखेला देऊन देईन, म्हणजे प्लस मायनस. ॲक्युरेट नाही हा विषय नाही, पण प्लस मायनस लिहितात हेच हे अशा वेळेने लिहिलं जाते. तुम्ही पहा तुम्हाला दिसले राहते प्लस मायनस. नाव आता ऍब्सोल्यूट एरर, आता एरर एक प्रकारचा आहे. समजा आता एरर म्हणजे काय, ऍब्सोल्यूट एरर झाला, रिलेटिव्ह एरर झाला. ऍब्सोल्यूट एरर हे फक्त आकड्यांमध्ये, रिलेटिव्ह एरर हे पर्सेंट मध्ये तुम्हाला काढता येते. आता सपोज कसं काय, ऍब्सोल्यूट एरर म्हणजे काय, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू म्हणजे कोणती, जे तुम्ही व्हॅल्यू तुम्हाला एक्सपेरिमेंट काढताना येते ते. आणि ट्रू व्हॅल्यू म्हणजे कोणती, जी त्याची ओरिजिनल व्हॅल्यू आहे. जसं मी तुम्हाला मगाशी एक्झाम्पल दिला का, प्युअर इथिल अल्कोहोल म्हणजेच इथेनॉलचं बॉइलिंग पॉइंट हे 78.3 डिग्री आहे. तर 78.3 डिग्री हे झालं, पण तुमच्या एक्सपेरिमेंटनुसार व्हॅल्यू जी आली ती आली. मग आता असं झालं, याच्यामध्ये ऑब्झर्व्ड व्हॅल्यू जर का संख्येनं जास्त असेल, जर कमी असेल तर ठीक आहे पॉझिटिव्ह व्हॅल्यू येईल. पण ही संख्येनं कमी असेल, ही जर संख्येनं जास्त असेल तर निगेटिव्ह व्हॅल्यू येते. बघा रे, जसं सपोज आपण एक्झाम्पल घेतलं, समजा मी XYZ नावाचा एक्सपेरिमेंट करू लागलो, त्याच्यामध्ये मला एक प्रोडक्ट भेटला, तो 3.5च घेतला. 3.5 ग्रॅम मला तो प्रोडक्ट भेटला, XYZ नावाची रिएक्शन लावली. पण जर का ओरिजिनल मध्ये त्याच्यामध्ये जर का 4 ग्रॅम प्रोडक्ट निघून राहिला असेल, तर आता मायनस मध्ये आन्सर येणार का मग ते. नाव ऍब्सोल्यूट एरर किती ग्रॅम आला, -0.5 ग्रॅम एरर माझ्या एक्सपेरिमेंट करण्यात एक्सपेरिमेंट मध्ये आला. मी डबल सांगतो काय म्हटलं, मी सपोज XYZ नावाचे एक्सपेरिमेंट करलो, त्याच्यामध्ये ABC नावाचा कोणता तरी प्रोडक्ट तयार होत असो. आय डोंट नो व्हॉट द प्रोडक्ट इज. मग ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू म्हणजेच होते ऍब्सोल्यूट एरर. देन व्हॉट इज द ऍब्सोल्यूट एरर, मला किती भेटला प्रोडक्ट, 3.5 ग्रॅम प्रोडक्ट भेटला. पण ऍक्च्युअल मध्ये किती पाहिजे होता मित्रांनो, 4. पण काही 4 मिळतोच असा आहे, ही ट्रू व्हॅल्यू झाली, खरी व्हॅल्यू झाली, पण तेवढा नाही भेटला. हेच मग एरर किती आला. आता हे मायनस व्हॅल्यू आहे, हे तुम्हाला समजते, जेवढं तर कन्सिडरेबल आहे मला असं वाटतं की हा ठीक आहे. मग आता किती जर का लहान संख्येतून मोठी संख्या चालली, तर मग -0.5 ग्रॅम तुमचा हा ऍब्सोल्यूट एरर झाला. म्हणजे पूर्ण ऍब्सोल्यूटचा शब्दाचा अर्थ पूर्ण एरर, पण हा पर्सेंट मध्ये नाही आहे. मग हेच रिलेटिव्ह एरर काय करते, रिलेटिव्ह एरर तुम्हाला पर्सेंट मध्ये सांगते किती पर्सेंट मध्ये तो एरर आलेला आहे. मग आता बघा रे, आता मायनस ही व्हॅल्यू काय करते, हे बघा या एक्सपेरिमेंटल सेटअप मध्ये काय असते, मायनस जर व्हॅल्यू आली किंवा प्लस जर व्हॅल्यू आली, मायनस जर असेल तर ती मीन व्हॅल्यू पासून, समजा जर का ट्रू व्हॅल्यू आहे, ट्रू व्हॅल्यू पासून ते तेवढी कमी आली, आणि जर पॉझिटिव्ह तर ट्रू व्हॅल्यू पासून जास्त चालली गेली. सपोज मी म्हटलं की जसं तुम्हाला बोललो आहे मी, एक XYZ नावाचं सॉलिड आहे, त्याचं मेल्टिंग पॉइंट आहे 50 डिग्री सेल्सिअस, कोणतंही सॉलिड असो. पण जर त्याचं तुमचं 50 डिग्री आलं, 49 डिग्री आलं, 49.5 डिग्री आलं तर तुमचं कमी आलं. जर तुमचं 51 डिग्री आलं, 50.5 आलं तर 50 पेक्षा जास्त आलं, हे पॉझिटिव्ह मध्ये, हे असं असतं. ठीक आहे. नाउ रिलेटिव्ह एरर काय करते, ऍब्सोल्यूट एरर डिवाइड बाय द ट्रू व्हॅल्यू इंटू द 100 यासाठी बेटा जर तुम्हाला पर्सेंट काढायचे असेल तर काढून घ्या. तर मग काय होते, आता ऍब्सोल्यूट एरर पहा, आता ऍब्सोल्यूट एरर काय आहे आपला या एक्सपेरिमेंट साठी, -0.5 ग्रॅम, आणि ट्रू व्हॅल्यू काय होती त्याची, ट्रू व्हॅल्यू होती 4 ग्रॅम. बरोबर. डबल सांगतो, डोंट गेट कन्फ्यूज रिगार्डिंग द ऑब्झर्व्ड व्हॅल्यू अँड ऍब्सोल्यूट एरर. पोरं इथं पेपर आम्ही चेक करतो तेव्हा 3.5च टाकून देते. नो, रॉंग. डोकं ठिकाणावर ठेवून काम करा. हे बघा रे, ऍब्सोल्यूट एरर म्हणजे काय होते, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. ऑब्झर्व्ड म्हणजे कोणची, ते तुम्हाला एक्सपेरिमेंट करताना मिळेल ते, आणि ट्रू व्हॅल्यू म्हणजे कोणची, जे त्याची ओरिजिनल व्हॅल्यू आहे, जे 100 एक्सपेरिमेंट करून केल्यानंतर तुम्हाला जी गिव्हन डाटा भेटतो ती. ठीक आहे. मग आता या व्हॅल्यू मधून ही व्हॅल्यू मायनस केल्यानंतर जी व्हॅल्यू येते त्याला आपण ऍब्सोल्यूट एरर असं म्हणतो. मग रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला काय, ऍब्सोल्यूट एरर नॉट ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. इथं पहा, वाचा, एरर लिहिला आहे. ठीक आहे. त्यामुळे ऍब्सोल्यूट एररची व्हॅल्यू
डिवाइड बाय ट्रू व्हॅल्यू इंटू 100 यासाठी का तुम्हाला पर्सेंट मध्ये काढायचा आहे. पण ह्या सगळ्यासाठी तुम्हाला ऍब्सोल्यूट एरर काढता आला पाहिजे, तेव्हा तुम्हाला रिलेटिव्ह एरर काढता येईल. ठीक आहे. नाव तुम्हाला कधी कधी ट्रू व्हॅल्यू जागी ऍक्च्युअल व्हॅल्यू सुद्धा लिहिलेलं नाही. ठीक आहे, काही काही पुस्तकांमध्ये. तर तुम्ही काय करा, रिलेटिव्ह व्हॅल्यू साठी तुम्हाला ऍब्सोल्यूट एरर डिवाइड बाय ट्रू व्हॅल्यू. ऍब्सोल्यूट एरर किती आला मित्रांनो, याच्यामध्ये आपण किती आला 0.5. मेन आन्सर काढलं त्याचं. हा आता 0.5 हा मायनस 0.5 डिवाइड बाय 4 याचा आन्सर जवळजवळ मायनस 1.5 एवढं यायला पाहिजे. हो 0.125 याच्या जवळपास यायला पाहिजे. एक सेकंड. हा जसं की आपण पाहू राहिलो की ऍब्सोल्यूट एरर डिवाइड बाय ट्रू व्हॅल्यू म्हणजे मायनस 0.5 डिवाइड बाय जर 4 असेल तर ही व्हॅल्यू यायला पाहिजे 0 पॉईंट आहे ना, म्हणजे मायनस 0.125 एवढी व्हॅल्यू येते. सॉरी मायनस 0.125 जे काही तुमचा आकडा जो तुमच्याजवळ येईल तो. मग याला जर का इंटू तुम्ही 100 करत असाल, सरळ डायरेक्ट पहा इथं लिहितो काय 0.5 मायनस 0.5 डिवाइड बाय 4 याचा आन्सर आहे 0. मायनस इथं लिहितो मायनस 0.125. आता हे जे आन्सर आलं तुमचं ठीक आहे. मग आता तुम्हाला इंटू 100 करायचा, याला जर इंटू 100 कराल तर सरळ सरळ पॉईंट तुम्ही इकडे सरकवा. काय येईल, हा 1 हा 2, हे आन्सर येईल तुमचं मायनस 12.5%. म्हणजे एक्सपेरिमेंटची व्हॅल्यू मायनस 12.5% एरर आला. तोही मेन व्हॅल्यू पेक्षा कमी. जर पॉझिटिव्ह आला असता तर मेन व्हॅल्यू पेक्षा जास्त आला असता. ठीक आहे, या व्हॅल्यू एक्सप्लेन करावं लागते. आता पुस्तकात तुम्हाला 2.5 नावाचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. सिंपल त्यात सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहे. तुम्हाला ट्रू व्हॅल्यूच्या जागी तिथं फक्त ऍक्च्युअल व्हॅल्यू ऍक्युरेट व्हॅल्यू एवढं लिहून येऊ शकते. तर सरळ सरळ डायरेक्ट काय करायचं, पहिले ऍब्सोल्यूट एरर काढायचा. कसा काढायचा, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू जी तुम्हाला दिलेली आहे आणि ट्रू व्हॅल्यू और ऍक्च्युअल व्हॅल्यू. ठीक आहे, याचा आन्सर काढायचं. ते जे आन्सर असेल तिथे टाकायचं डिवाइड बाय ट्रू व्हॅल्यूची जागा आणि 200 करायचं, जो तुमचा रिलेटिव्ह एरर निघतो. अशा वेळेने 2 मार्काचं एक्झाम्पल त्याच्यामध्ये असतं. सिंपल वेने करा बेटा. तर आजच्यासाठी एवढंच. पुढच्या वेळेस याच्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक मी शिकवेल. पण धन्यवाद. आणि एक्सपेरिमेंट एक्झाम्पल्स करून बघा आणि मला आन्सर करा. ठीक आहे, काही नसेल समजलं तर विचारा. थँक्यू.